नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी स्टडी पॉईंटमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा घटक क्रमांक 2 पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाठीमागच्या तासाला कोणता घटक अभ्यासला त्याच्याविषयी थोडीशी उजळणी मारून घेऊयात. बघा, पाठीमागच्या तासाला आपण काय अभ्यासलं, तर कोणता घटक अभ्यासलेला आहे पाठीमागच्या तासाला पण बघा. हा भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास, म्हणजे भारतीय उपखंड कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याला इतिहासाची परंपरा कशी आहे, त्याचबरोबर भारतीय लोकांवर भारतीय जी उपखंड आहेत म्हणजे डोंगर दऱ्या असतील त्याचा परिणाम कशा स्वरूपात झालेला आहे हे आपण पाठ क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. बघा बघा आता ही भारतीय उपखंड जे आहे त्याची लिंक आपल्याला पार्ट 1 पार्ट 2 या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये दोन नंबरचा पार्ट नंबर 2 नंबरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 1 नंबर पार्टची सुद्धा लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा. चला तर सुरुवात करूयात. आज आपण पाठ क्रमांक 2 कोणता आहे, तर पाठ क्रमांक 2 पाठाचं नाव काय आहे, इतिहासाची साधने. बघा, परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक असणार. या टॉपिकाचं नाव काय आहे, तर इतिहासाची साधने. ओके, बघा आता इतिहासाची साधने कशा स्वरूपात असतात, इतिहास आपल्याला समजतो कशावरून, आणि एखादी गोष्ट जर आपल्याला आज दिसत असेल, म्हणजेच बघा प्रत्येक गावात रथाची चाकं असतात, मोठमोठे प्रत्येक मंदिराच्या समोर असे एक त्रिकोणाकृती असे दगडाचे शिलालेख असतात, त्याचबरोबर दगडाच्या अशा आकृत्या असतात. म्हणजे त्यावरून आपल्याला काय समजतं की जरा बारीक निरीक्षण करून जर आपण त्याकडे बघितलं तर आपल्याला लगेच विचार करतो, हे दगड एवढे बारीक कोरलेत, मस्त कोरलेत, हे कधीच्या काळातील असतील. आणि त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय समजतं की हा दगड त्या काळाचा आहे. म्हणजेच काय, तर इतिहासाचा तो काय आहे, एक पुरावा आहे. ओके, म्हणजेच इतिहास कसा ओळखला जातो आणि इतिहासाचे पुरावे काय आहेत हेच आपल्याला या इतिहासाची साधने या पाठातून याचा सविस्तर आणि स्पष्ट आणि अगदी चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे. ओके, समजलं. तर बघा 2.1 काय आहे, बघा 2 पॉईंट कोणता आहे, 2.1 काय आहे, भौतिक साधने. आता भौतिक साधने म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी इतिहास घडत आहे त्या इतिहास घडत असताना भौतिक साधनं त्याच्या स्वरूपात कशा स्वरूपात निर्माण झालेली आहेत आणि त्या साधनाद्वारे आज आपल्याला इतिहास कसा स्वरूपात समजतो. म्हणजे एखादी जर त्या काळी इतिहास घडला असेल आणि त्या काळी जर त्या काळची भौतिक वस्तू जर आज आपल्याला एखाद्या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर आपल्याला त्या काळचा इतिहास आपल्याला काय होतं, तर आज लगेच स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर उतरतो. म्हणजे डोळ्यासमोर म्हटल्यानंतर आपल्याला लगेच त्या इतिहासाची पूर्ण माहिती जाणून घेण्यास अधिक काय होते, तर आपल्याला सोप्या पद्धतीने तो इतिहास माहिती करून घेण्यास वाव मिळतो, किंवा सोपी ती इतिहासाची पद्धत किंवा इतिहास सोप्या पद्धतीने आपल्याला आत्मसात होतो. ओके, बघा आता ते भौतिक साधने कोणकोणत्या स्वरूपाची आहेत तेच आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यानंतर काय आहे 2.2, बघा 2.2 कोणता आहे, तर लिखित साधने. म्हणजे इतिहास घडताना इतिहासकारांनी इतिहास लिहून ठेवला का, त्याचबरोबर तो इतिहास कशावर लिहून ठेवला आणि लिहिलेला इतिहास आज किती खरा आहे. त्याचबरोबर जो इतिहास लिहित होतो त्या ठिकाणी त्यावेळेस तो इतिहास पानावर लिहिला जायचा का दगडावर लिहिला जायचा का झाडांच्या पानावर लिहिला जायचा, हे सर्व आपण काय करणार आहोत याच्या सविस्तर ज्यावेळेस आपण या पॉईंटचं स्पष्टीकरण पाहू त्याच वेळेस आपण याची सर्व माहिती अभ्यासणार आहोत. बघा आता 2.3 कोणता आहे, तर मौखिक साधने. कोणता आहे 2.3, मौखिक साधने. म्हणजे इतिहासाची साधने मौखिक किती स्वरूपाची आहेत, तर 3 प्रकारची. पहिला कोणता, भौतिक साधने, दुसरा लिखित साधने आणि 2.3 काय आहे, तर मौखिक साधने. ओके, त्याच्यानंतर 2.4 काय आहे, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. म्हणजे प्राचीन भारतात इतिहास घडून गेला पण त्या इतिहासात कोणकोणत्या घटना घडताना कोणकोणत्या वस्तूवर बदल झालेला आहे आणि त्या वस्तू आज जर आपण पाहिलं तर तो इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला साधन, कोणत्या साधनावरून आपण इतिहास घडला गेला असं म्हणतो त्या साधनाला काय म्हटलं गेलेलं आहे, तर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. म्हणजे साधनं काय करत असतात, तर इतिहास खरा आहे का खोटा आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणून देण्यासाठी मदत करत असतात. कळतंय,
इतिहासाची साधनं काय करत असतात, तर आज जर आपण इतिहास अभ्यास करत असताना तो इतिहास खरा आहे की खोटा आहे आणि तो इतिहास किती दृष्टिकोनातून प्रबळ आहे, त्याचबरोबर त्या इतिहासामध्ये किती वस्तुनिष्ठता आहे, हे आपल्याला त्या इतिहासाच्या साधनांवरून माहिती करून घेण्यास अधिक सोपं जातं. ओके. त्यानंतर 2.5 काय आहे, तर इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी, म्हणजे इतिहास लिहिताना किती स्वरूपात खोटा लिहायचा, किती स्वरूपात खरा लिहायचा, त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण वस्तुनिष्ठ तो इतिहास आहे की नाही याचा सुद्धा अभ्यास करताना आपण काय केलं पाहिजे, त्या इतिहास ज्यावेळेस घडला त्यावेळेस एखादी वस्तू किंवा अनेक ठिकठिकाणी जी घटना घडून गेलेल्या असतात त्या घटनांमधील ज्या वस्तू असतात त्या वस्तू जर आज आपण मिळवल्या तर आपल्याला लगेच कळतं ह्या वस्तू त्या इतिहासाच्या मिळत्या जुळत्या आहेत का, आणि जर मिळत्या जुळत्या जर असल्या तर आपल्याला काय समजतं की हा इतिहास, ह्या वस्तूवरून आपण काय म्हणतो, हा इतिहास खरंच आहे. ओके. तर चला सुरुवात करूयात. खऱ्या अर्थानं आज आपण जो पाठ शिकणार आहे तो पाठ कोणता आहे, तर इतिहासाची साधने. ओके. चला बघा. बघा आता, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. म्हणजेच बघा इथं काय दिलेलं आहे, जो मी हायलाइट केलेला आहे ना पिवळ्या रंगाने, जी PDF हायलाइट केलेली आहे, अतिशय महत्त्वाची ही हायलाइट लाईन आहे. म्हणजे इतिहास आपल्याला कसा समजतो की बघा, आपल्या जर आजोबांनी जर एखादी कविता लिहून ठेवली असेल, त्याचबरोबर एखादं पोवाडा लिहून ठेवला असेल, त्याचबरोबर एखादी कथा लिहून ठेवली असेल, 2 पिढीच्या अगोदर जर ती वस्तू किंवा ते लिखाण जर आपल्याला आज अभ्यासायला मिळालं तर आपण काय म्हणतो, आजोबांनी कशा स्वरूपात लिखाण केलेलं आहे. म्हणजे त्याच वेळेस आजोबांनी लिखाण करत असताना किंवा कविता करत असताना त्या कवितेत स्वतःचं वर्णन केलेलं असेल, त्याचबरोबर त्याच्या परिसरातलं वर्णन केलेलं असेल. म्हणजे थोडक्यात त्या काळचा वातावरण किंवा त्या काळची त्यांची परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. म्हणजे त्याच वेळेस त्यांच्या जर आता समजा 1857च्या उठावात तुमचे जर पूर्वज कोण असतील, त्यांनी कदाचित त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं असेल आणि तुम्ही आत्ताच्या काळात 2021ला जर ते अभ्यासलं तर आपण काय म्हणतो, हा तो इतिहास घडून गेलेला आहे. म्हणजेच माझ्या आजोबांनी काय केलेलं आहे, त्यातलं प्रत्येक वर्णन ना वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि तेच वर्णन काय करतो आपण, आज आपण 2021 जरी वाचन केलं तर आपल्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ती त्या लिखाणाद्वारे आपल्याला समजते. म्हणजेच काय झालेलं आहे तर इतिहासाची साधनं म्हणून त्या लिखाणाला आपण ग्राह्य धरतो आणि तो इतिहास काय करतो, खराच आहे असं आपण मानतो. ओके. तर बघा आता, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीवरून आपल्याला इतिहास समजतो. ओके. चालीरीती असतील, परंपरा असतील, लोककला असतील, लोकसाहित्य असतील आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे सुद्धा आपल्याला इतिहास कळतो. ओके. म्हणजेच काय बघा आता, सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य भारताला मिळण्याच्या अगोदर काय असायचं की एक सतीप्रथा होती. सतीप्रथा म्हणजे काय असायचं की एखादी जर महिला तिच्या तरुण वयात, एखाद्या जर महिलेचा नवरा तिच्या तरुण वयात जर वारला तर त्या महिलेला जिवंत राहण्याचा अधिकार अजिबात नव्हता. म्हणजेच काय केलं जायचं, त्या महिलेला जर जिवंत चिता ज्यावेळेस तिच्या नवऱ्याची जाळली जायची त्याच वेळेस त्या महिलेला काय केलं जायचं, स्वतःहून त्या चितेत उडी मारून स्वतःचा जीव द्यावा लागत होता. म्हणजेच काय होतं, तर त्याच घटनेचे वर्णन जर एखाद्या लेखकाने किंवा एखाद्या सुशिक्षित माणसाने त्या घटना कशा होत्या, अनिष्ट होत्या, त्या रूढी परंपरा चालीरीती चांगल्या होत्या की वाईट होत्या, याचं जर लिखाण करून ठेवलं असेल आणि तेच आज आपण अभ्यास करत असेल तर आपल्याला काय जाणवतं की अरे रे, त्याच वेळची चालीरीती जी परंपरा रीत होती ती कशी होती, तर अतिशय वाईट होती. म्हणजेच आपल्याला इथं काय समजतं की ज्या चालीरीती आहेत, ज्या परंपरा आहेत त्यावरून आपल्याला इतिहास समजतो. ओके. त्याचबरोबर लोककला असतील, लोकांच्या कला असतील. म्हणजे अजून सुद्धा बघा, आपल्या जर आदिवासी भागात गेलो आपण, महाराष्ट्राचा जो गडचिरोली भाग आहे, आदिवासी जो भाग आहे, त्या जर भागात गेलो तर त्यांचा नृत्य प्रकार एकच आहे आदिवासींचा. म्हणजे त्यांचा ढोल गळ्यात अडकवणे आणि होळीच्या वेळेस होळीच्या कडेने एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून काय करणं, तर नृत्य करणे. म्हणजेच त्यांच्या कशा कला आहेत, तर लोककला आहेत. म्हणजे
त्यांच्या कला कशा आलेल्या आहेत, त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या जर चर्चा चालली की ही कला कदाचित कोणापासून आलेली असेल, तर त्यांच्यातला जर बघा एक म्हातारा बुजुर्ग जो व्यक्ती असतो तो काय म्हणतो, अरे माझ्या आजोबांनी मला कला शिकवली. म्हणजेच काय, ही लोककला. त्याच्यावरून आपल्याला काय समजतो की इतिहास, कशा स्वरूपाचा इतिहास आपल्यापर्यंत आलेला आहे हे आपल्याला लोककलेवरून सुद्धा अभ्यासायला मिळतं. ओके, बघा आता पुढे, इतिहासाची साधने 3 प्रकारचे आहेत. प्रमुख इतिहासाची साधने किती आहेत? परीक्षेला 101%, 101 ते 2%, 100% याच्यावर इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत आणि याच्यावर प्रश्न येतोच. आणि इतिहासाचं एखादं साधन देऊन ते कोणत्या प्रकारात येतं याच्यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. तर चला सुरुवात करूयात आपण. इतिहासाची साधने, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने किती प्रकार आहेत? तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. चला तर सुरुवात करूयात, याची आपण सविस्तर अभ्यास करूयात या साधनांचा. ओके, बघा आता 2.1 पहिला पॉईंट कोणता आहे? अतिशय इंटरेस्टिंग एक गोष्ट म्हणून इतिहास अभ्यासाचा. जास्त लोड घ्यायचा नाही अजिबात. जास्त लोड घेतल्यानंतर कन्फ्यूज होतं. ओके, त्यामुळे एका गोष्ट कशी आपली आजी बघा आपल्याला लहानपणी गोष्ट सांगते आणि ती गोष्ट आपण तन मन धनाने ऐकतो, तसंच काय करायचं, इतिहास अगदी गोष्टीरूपी समजून घ्यायचा, सहज लक्षात राहतो. ओके, तर बघा इतिहासाची साधने, त्यातलं पहिलं साधन कोणतं आहे? तर भौतिक साधन. ओके, त्यातलं पहिलं साधन कोणतं आहे? भौतिक साधने. ओके, बघा आता दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. म्हणजेच मानवाला जीवन जगण्यासाठी कशाची गरज असते? प्रामुख्यानं माणसाच्या गरजा किती आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. पहिल्या माणसाच्या किती गरजा होत्या? तर 3. आतापर्यंत किती गरजा होत्या? 3. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. ओके, त्याचबरोबर आता 2 शासनाने टाकलेले आहेत त्याच्या, कोणकोणत्या? आरोग्य आणि शिक्षण. म्हणजेच आता मानवाच्या एकूण 5 प्राथमिक गरजा झालेल्या आहेत. कोणकोणत्या गरजा आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण. या 5 गरजा असलेला ज्या माणसाला असतात त्या माणसाचा सर्वांगीण विकास लवकर होतो. ओके, तर बघा भौतिक साधने कोणकोणती आहेत? बघा आता दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. म्हणजेच आपण सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना आपलं जीवन अतिशय वस्तूशी निगडीतच आहे. जर आपल्या जीवनात नसतील तर आपल्या जिंदगीला सुद्धा काही अर्थ नाही. म्हणजे आपली कोणतंही काम होणार नाही. अगदी कपड्यापासून ते शर्टच्या बटनपर्यंत किंवा जेवणाच्या ताटापासून ते आपल्याला ज्यावेळेस पाणी पिण्याच्या ग्लासपासून आपल्याला कशाची गरज असते? तर वस्तूंची गरज असते. ओके, आता त्याच्यावरून इतिहास कसा समजतो ते सुरुवात करूयात आपण. आता खूप महत्त्वाचा असा भाग आहे आणि अभ्यास करायला सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. बघा आता पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. म्हणजेच पूर्वीच्या काळी, म्हणजे साधारणतः 200, 400, 500, 1000 वर्षापूर्वीच्या जी लोकांनी वस्तू वापरलेल्या आहेत. म्हणजे बघा आज आपल्याला पाणी प्यायला ग्लास लागतो, बरोबर आहे का? अंगावर घालण्यासाठी कपडा लागतो, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी भांडी लागतात. म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा मानव कशा स्वरूपाची भांडी वापरत असेल, ती जर भांडी, त्या काळातील व्यक्तीची भांडी जर आज जर आपल्याला पाहायला मिळाली किंवा बघायला मिळाली किंवा अभ्यासायला मिळाली, तर आपण सहज काय म्हणतो की ही भांडी किंवा ही वस्तू त्या अमुक अमुक काळातील आहे. मग आपण काय म्हणतो या वस्तूंना? त्या इतिहासाची ही वस्तू काय आहे? भौतिक साधनं. म्हणजे ही वस्तू जी आहे त्या इतिहासाची अधिक माहिती सांगते, म्हणून काय म्हटलं जातं? तिला भौतिक वस्तू असं म्हटलं जातं. आता भौतिक वस्तू कोणकोणत्या आहेत? बघा, पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. म्हणजे पुरातन काळात काय केलं जायचं की मानव जीवन जगत असताना जो भांडी वापरायचा त्या भांड्यावर काय करायचा? तो नक्षीकाम करायचा.
आणि त्याच्यावर रंग द्यायचा आणि त्या रंगावरूनच आपल्याला काय कळतं की पुरातन काळातला मानव कोणत्या प्रकारची भांडी वापरत असावा, कोणत्या काळातील तो काळ कोणता असावा, यावरून आपल्याला समजतं की तो इतिहास कशा स्वरूपाचा असेल आणि भांड्यावरून असं लक्षात येतं की तो इतिहास कोणत्या साली घडलेला असावा. हे सगळं आपल्याला या वस्तूवरून आपल्याला माहिती होतं. ओके, बघा पुढं. दागदागिने आणि इतर वस्तूवरून मानवी समाजाच्या परस्परासंबंधाची माहिती मिळते. म्हणजेच त्यावेळेस जर मानव दागदागिने वापरत असेल आणि आज जर त्याची दागदागिने आपल्याला पाहायला मिळाली तर आपण काय म्हणतो, ही दागदागिने त्या काळात वापरत होती. म्हणजेच पुराश्मयुगात जर मानव ज्यावेळेस कवड्यांच्या माळा घालत होता, त्या जर कवड्यांच्या माळा आज आपण पाहिल्या तर आपल्याला काय वाटतं गेलं की ह्या कवड्यांचा जो इतिहास आहे तो कुठं जोडतो, तर पुरातन इतिहासाबरोबर. ओके, बघा आता पुढं. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. म्हणजेच धान्य असतील, त्याचबरोबर फळांच्या बिया असतील, त्याचबरोबर प्राण्यांची हाडे असतील, यावरून आपल्याला काय समजतं की मानव आहार कशा स्वरूपात घेत असेल. म्हणजेच प्राण्यांची हाडं मिळतात म्हणजे आपल्याला काय समज की त्या काळचा मानव हा काय असायचा, तर प्राणी मारून त्यांचं मांस खायचा. म्हणजेच त्यावेळेचा मानव हा कसा होता, तर मांसाहारी होता. हे आपल्याला यावरून 100% सिद्ध होतं. ओके, बघा पुढं. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. म्हणजेच पुरातत्व काळापासून ज्यावेळेस आपण अश्मयुग अभ्यासलं, अश्मयुग, पुराश्मयुग, नवाश्मयुग, ह्या सर्व काळ आपण अभ्यासले, त्या काळात माणसांची घरे कशा स्वरूपात होती आणि उत्क्रांतीचा मानव ज्याप्रमाणे घडला, ज्यावेळेस मानवामध्ये उत्क्रांत घडत आले त्यावेळेस काय झालेलं आहे, माणसांच्या घरावरून जसजसं वेळ जाईल तसतसं मानवाचा विकास सुद्धा होत गेलेला आहे आणि त्या विकासाबरोबर माणसाने आपली राहणीमान सुधारून आपला जो निवारा आहे, म्हणजेच एखाद्या झोपडीपासून घर बांधलेलं आहे, घरापासून वाडा बांधलेला आहे, वाडापासून महल बांधलेला आहे, महलापासून काय केलेलं आहे, तर मोठी इमारत बांधलेली आहे. म्हणजेच त्या काळची घरे कशी होती, ही घरे सुद्धा आपल्याला एक इतिहासाची साक्ष देतात. म्हणजेच एखाद्या घरावरून सुद्धा आपल्याला काय समजतं की हे घर कोणत्या काळातलं असू शकतं किंवा कोणत्या इतिहासात हे घर बांधलेलं गेलेलं आहे. म्हणजेच हे घर काय करतं, तर ज्या काळात हे घर बांधले त्या काळाचा इतिहास कशा स्वरूपाचा होता हे आपल्याला या घरावरून समजतं. ओके, बघा पुढं. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. म्हणजेच त्या काळाचं काय कसं होतं, तर याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. म्हणजे इतिहासात आपल्याला काय सापडतं, तर नाणी असतील, मुद्रा असतील, त्याचबरोबर चलन कशा स्वरूपात वापरलं जायचं हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कोणकोणती नाणी वापरायची, तर बघा, नाणी, मुद्राही सापडतात. म्हणजे नाणी, मुद्रा हे सुद्धा भौतिक साधनामध्ये येतात. परीक्षेला जर प्रश्न आला नाणी, मुद्रा हे इतिहासाच्या साधनाच्या कोणत्या प्रकारात येतात, तर त्याचं उत्तर आपण काय पण नाव द्यायचं, तर भौतिक साधनामध्ये नाणी आणि मुद्रा ही साधने येतात. कळतंय? कळायलाच पाहिजे. अगदी सोप्या आणि साध्या सरळ भाषेत सांगतोय की भौतिक साधनांमध्ये कोणकोणते घटक येतात, त्याचबरोबर आपल्याला लिहायचं इमारत असेल, त्याचबरोबर कोणकोणते गोष्टी असतील अजून, त्याचबरोबर इमारत, नाणी, मुद्रा, त्याचबरोबर खपराचे तुकडे, भांड्यावर लिहिलेले, त्याच वेळेस वापरली गेलेली भांडी, ही जी सर्व वस्तू आहेत त्याच वेळेस आपण काय करायचं, तिथं पटकन लिहायचं. ओके, तर बघा पुढं. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती मिळते. म्हणजेच इतिहासात तो त्या काळचा मानव कशा स्वरूपात आपलं जीवन जगत होता याची सर्व माहिती आपल्याला काय मिळते, तर या इतिहासाच्या भौतिक साधनावरून मिळते. म्हणजेच भौतिक साधनालाच अनुसरून त्या काळच्या मानवाचं जीवन असतं आणि त्या मानवाच्या जीवनाचा परिणाम किंवा त्याचे साईड इफेक्ट त्या वस्तूवर पडल्यामुळे काय झालेलं आहे, तर मानवाने त्या काळी वस्तूला रंग दिलेला आहे, वस्तूवर नक्षीकाम काढलेले आहे. मानव मरून गेला पण त्या वस्तू आजही आपल्याला उत्खननात सापडतात. ओके, बघा पुढं. आता पुढं कोणता घटक आहे बघा, किंवा सब टॉपिक कोणता आहे पुढे बघा. आता बघा, इतिहासाची भौतिक साधनं कोणकोणती आहेत. ओके, आता सांगा पाहू म्हणून जर प्रश्न आला तुम्ही पुस्तक उघडून बघा, तुम्हाला दिसते बघा, लेणी, किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. बघा, भौतिक साधनामध्ये कोणकोणते घटक येतात, तर बघा,
कोणकोणते? लेणी, स्तूप, त्याचबरोबर कोणकोणते घटक येतात अजून? किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. म्हणजे आज आपण एखाद्या किल्ल्याकडे जर पाहिलं तर आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आठवतो किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आठवतो. किंवा लेणी जरी म्हटलं तर आपल्याला लगेच अजिंठा वेरूळ लेणी आठवते. अजिंठा वेरूळ लेणी म्हटल्यानंतर कोणाच्या काळात काढल्या गेल्या तर सम्राट अशोकाच्या काळात असतील. त्याचबरोबर जे मोठमोठे 16 महाजनपद महाराष्ट्रात किंवा भारतात होऊन गेले त्या 16 महाजनपदांनी तो इतिहास पद्धतीने ज्या लेण्या पाडल्यात, त्याचबरोबर त्या लेण्यांमध्ये बौद्ध धर्माच्या असतील, विविध धर्माच्या लेण्या आपल्याला सापडतात. म्हणजेच लेण्या म्हटलं की आपण त्या काळाचा इतिहास डोळ्यासमोर लगेच आणतो. म्हणजेच इतिहासाची आपल्याला साक्ष देण्यासाठी या भौतिक साधनांचा वापर केला जातो. ओके, बघा पुढं. ही काय आहेत बघा? नाणी आहेत. ओके, ही काय आहेत तर नाणी. म्हणजे त्या काळीचा मानव काय करायचा तर नाण्यांचा वापर करायचा. म्हणजे इतिहासाचं हे एक महत्त्वाचं भौतिक साधन कोणतं आहे तर नाणी. त्याचबरोबर कोणते आहेत भौतिक साधने? किल्ले, लेणी, स्तूप, त्याचबरोबर भौतिक साधने. हे काय आहेत तर इतिहासाची भौतिक साधने आहेत. इतिहासाची भौतिक साधने सांगा म्हटलं तर आपल्याला किल्ले, लेणी, स्तूप, त्याचबरोबर नाणी, मुद्रा, ह्या सर्व वस्तू आपल्याला पटकन सांगता आल्या पाहिजेत. MPSC सरळ सेवा, त्याचबरोबर पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा याच्यावर प्रश्न असतो. म्हणजे असतोच. कसे प्रश्न असतात तर खाली साधने दिली असतात. उदाहरणार्थ काय? किल्ले, लेणी, स्तूप आणि समजा आता ताम्रपट, असे जर 4 पर्याय दिले आणि तुम्हाला जर वर प्रश्न आला तर खालीलपैकी काय करा तुम्ही? लिखित साधन कोणतं आहे ओळखा. तर त्यावेळेस आपल्याला काय करता आलं पाहिजे? जे लिखित साधने आहेत त्याच्यावर आपल्याला टिक करून 1 मार्क मिळवता आला पाहिजे. ओके, तर बघा पुढं. ही काय आहेत तर नाणी आहेत. ओके, बघा पुढं. आता 2.2. आता त्याचबरोबर अगोदर आपण वर पाहिलं बघा, खापरांचा तुकडा. म्हणजे खापऱ्यांच्या तुकड्यावर नक्षीकाम केलं जायचं. म्हणजे हे जे नक्षीकाम आहे त्याच वेळेचा इतिहास कसा होता याची साक्ष देतं. ओके, म्हणजे त्यावेळेस इतिहास कसा होता याचा पुरावा काय आहे तर हा खापराचा तुकडा आहे. ओके, त्याचबरोबर दागदागिने आहेत. दागदागिने म्हणजे त्याच वेळच्या इतिहासाची साक्ष देणारे हे दागदागिने आहेत. म्हणजेच राजे महाराजे कोणकोणत्या स्वरूपातली दागदागिने वापरायची याची साक्ष देणारा त्याचा पुरावा कोणता आहे तर दागदागिने. ओके, त्याचबरोबर काय आहेत तर भांडी. म्हणजे त्या काळची लोक अश्मयुगात, पूर्वाश्मयुगात, नवाश्मयुगात त्याचबरोबर भांडी कशा स्वरूपातली वापरत असायची. त्याचबरोबर राजवाड्यात कशा स्वरूपात किंवा कशा स्वरूपातली भांडी वापरत असत त्या इतिहासाची साक्ष देण्यासाठी आपल्याला ही जी भौतिक साधनात मोडणारा जो घटक आहे तो घटक म्हणजे कोणता तर त्यावेळची भांडी. ओके, कळतंय? परीक्षेला प्रश्न 101% याच्यावर येतो. भौतिक साधनं असू द्या, लिखित साधनं असू द्या आणि मौखिक साधनं असू द्या. भौतिक साधने कळलं. इतिहासाला अनुसरून ज्या भौतिक साधनांचा वापर केला जातो त्याला भौतिक साधनं असं म्हणतात. किंवा कळतंय? त्याच्यामध्ये भांडी असेल, खापराचा तुकडा असेल, दागदागिने असतील, इमारती असतील, वाडा असेल, त्याचबरोबर अजून कोणकोणत्या गोष्टी असतील तर नाणी, मुद्रा, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या कशा आहेत तर इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये येतात. ओके, आता 2.2 बघा. 2.2 कोणता आहे तर लिखित साधने. ओके, लिखित साधने. आता साध्या आणि सरळ भाषेत सांगतो. लिखित साधने म्हणजे काय? ज्यावेळेस इतिहास घडत असतो, इतिहास घडत असताना एखादा हुशार माणसाने जर तो त्या इतिहासाचे वर्णन लिखित स्वरूपात करून ठेवलं असेल. बघा मी काय म्हणतोय, इतिहास घडत असताना इतिहास घडत असताना त्याच वेळच्या क्रियांचे वर्णन एखाद्या हुशार माणसाने लिखित स्वरूपात करून ठेवलं असेल त्याला काय म्हणतात तर लिखित साधने म्हणतात. आता हे लिखाण कशा स्वरूपात किंवा कोणत्या घटकांवर केलं जायचं हे पाहूयात आपण. कळतंय? लिखित साधन म्हणजे काय? इतिहास घडत असताना त्या घटनांचे वर्णन किंवा त्या क्रियांचे वर्णन लिखित स्वरूपात करून ठेवलं असेल त्याला काय म्हटलं जातं तर लिखित साधने असे म्हणतात. ओके, तर बघा आता 2.2. त्याच वेळेस लिखाण कशा स्वरूपात केलं जायचं आणि
क्रियांचे वर्णन असेल, त्याचवेळी इतिहासांचे वर्णन लिखित स्वरूपात कोणत्या घटकांवर लिहून ठेवलं जायचं किंवा कोणत्या वस्तूंवर लिहून ठेवलं जायचं हेच आपण पाहणार आहोत याच्यात. ओके, बघा आता हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. म्हणजे ज्यावेळेस मानवाची निर्मिती झाली त्यावेळेस हजारो करोडो वर्ष मानवाला लिखाण पद्धत अजिबात अवगत नव्हती. मानव काय करायचा, हातवारे करून किंवा खानाखुणाने करून काय करायचा तर आपलं दैनंदिन जीवन जगायचा. ओके, माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. म्हणजेच मानवाला जर नोंदी ठेवायची असेल तर एखादी गोष्ट जर आपल्याला एखाद्या शेजारच्या माणसाला किंवा आपल्या मित्राला जर त्यांना 2 मांसाचे गोळे किंवा 2 वस्तू दिल्या तर काय करायचा, 2 दगडं त्याच्याकडून आपल्याकडे घ्यायचा. म्हणजे त्या काय झाल्या तर खुणा झाल्या. 2 दगडं म्हणजे आपण त्याला 2 वस्तू दिली आहेत. म्हणजे त्याच्यावरून काय केलं जायचं की त्याला लिपी अवगत नव्हती. ओके, बघा पुढं, त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. म्हणजेच याच वस्तू याच मानवाच्या दैनंदिन जीवनापासून लिपीचा शोध लागण्यासाठी किती वर्षाचा कालखंड लागलेला आहे तर हजारो वर्ष लागलेली आहेत. बघा आता पुढं, सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भोजपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा. बघा आता तुम्ही सर्व विद्यार्थी कोऱ्या करकरीत कागदावर कचकन पेन काढता आणि एखादं तुम्हाला सांगितलं चला रे बंट्या गाणं म्हण, लगेच बंट्या म्हणतो ये रे ये रे मोरा. काय म्हणतो बंट्या, ये रे ये रे पावसात तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. कचकन पेन काढून काय करतो तो पटपट पटपट असा वहीच्या पानावर काय करतो तो एखादी छानशी कविता लिहितो. त्याच वेळेस तसं होतं का, अजिबात नाही. म्हणजे त्यावेळेस कशाचा लिखाणासाठी वापर केला जायचा, बघा आता अतिशय महत्त्वाचा असा हा घटक आहे. बघा सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, कोण बघा परीक्षेला यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो की लिखित साधनांमध्ये लिखाण करण्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर केला जायचा. बघा आता कोणकोणत्या तर खापरे म्हणजेच खपरावर लिखाण केलं जायचं. बघा इथं बघा खपरावर लिखाण केले का, खानाखुणा करून नक्षीकाम केले. ओके, ह्या नक्षीकामातूनच खूप काही इतिहास आपल्याला जाणून घेण्यास मदत होते. बघा आता सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भोजपत्रे. परीक्षेला यावर 100 नव्हे 101% प्रश्न असतो की इतिहासाच्या साधनांमध्ये कोणतं असं झाडाचं पान आहे की त्याच्यावर लिखाण केलं जायचं तर काय त्याचं उत्तर आहे भोजपत्रे म्हणजे झाडाचं पान. यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा. म्हणजे त्याच काळात एखादा इतिहास घडत असताना मानव काय करायचा, लिखाण करण्यासाठी म्हणजे इतिहास घडत असताना कालखंडाचं वर्णन करण्यासाठी, त्याचबरोबर इतिहास घडत असताना आता समजा लढाई झाली, लढाईचे वर्णन कशा स्वरूपात किंवा लिखित स्वरूपात कशावर ठेवायचं तर ते लिखाण करण्यासाठी मानव कशाचा वापर करायचा तर भोजपत्रे याचा वापर करत असायचा. म्हणजे लिखाण करण्यासाठी आजही आपण बघितलं समजा घराची वीट आपण बघितलं तर त्याच्यावर के असतं, बी असतं, यम असतं. म्हणजेच थोडक्यात आपलं काय म्हणतो तर ती एक आपल्याला साक्ष देतं. आता समजा वीट मालकाचं नाव कमलेश असेल किंवा जास्त कच असतं किंवा म असतंय, म असल्यानंतर मारुती असतंय. मग त्या मालकाला वाटतं की माझं नाव पूर्ण जगात गेलं पाहिजे किंवा पूर्ण गावात गेलं पाहिजे म्हणून तो काय करतो तर त्या विटांचा साच्यामध्ये यम टाकतो. म्हणजे त्या यम नावावरून काय समजतं की आपल्याला आहे यावरून सुद्धा लिखाण त्यावेळेस वेळेस केलं असावं. ओके, बघा आता झाडांच्या सालीचा सुद्धा मानव काय करायचा, लिखाण करण्यासाठी वापर करायचा. ओके, बघा पुढं समजतंय, समजच पाहिजे. अगदी सोप्या पद्धतीनं पोट तिडकीनं तुम्हाला शिकवतोय आणि समजावून सांगतोय. ओके, परीक्षेला यावर इतिहासाच्या साधनांवर आलेला प्रश्न जाऊ द्यायचा नाही. अगदी सोपं असं पार उरकडून फरकडून सांगतोय तुम्हाला मी. ओके, मग आता अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणुकुचीदार साधनाने कोरलेला असे. म्हणजे त्याच वेळेस जसं तुम्ही आता पेन लिहिताय तसं त्यावेळेस पेन होता का नाही. झाडांच्या सालीवर एखादी गोष्ट वर्णन करून ठेवायची आहे, झाडांच्या सालीवर एखाद्या गोष्टीचं कथन करून ठेवायचं आहे. मग काय केलं जायचं, एखादा दगडाचा चिप कारी करकरीत घेतली जायची आणि त्याच वेळेस काय केलं जायचं, त्या झाडाच्या सालीवर त्या अणुकुचीदार म्हणजे टोकदार वस्तूने त्या झाडांवर लिहिलं जायचं. ओके,
अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. म्हणजेच माणसाला ज्या ज्या पद्धतीने अनुभव येत गेले त्याच पद्धतीने मानव काय करू लागलेला आहे तर लिखाणांमध्ये आपली प्रगती करून लिखाण करू लागलेला आहे. ओके. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजेच काय, कालांतरानं राजांच्या दरबारात अनेक घटना घडत असेल, त्याच घटना लिखाण स्वरूपात लिहून ठेवण्यासाठी काय केलं जायचं तर त्या गोष्टी लिहिण्यासाठी कशाची उपयोग पडत असत त्यावेळेस भोजपत्रे असेल यांचा वापर केला जायचा. पण कालांतराने घटना घडत गेले आणि मानवाचा विकास होत गेल्यामुळे लिखाणाचा विकास कशा स्वरूपात होत गेलेला आहे. बघा आता पुढं, अनेक राज्यांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवलेले आहेत. म्हणजेच अनेक राजे ज्यावेळेस होते त्याच वेळेस आपले एखादं घोषवाक्य असेल, त्याचबरोबर काय असेल आपला निवाडा असेल, आपले दानपत्रे असेल, त्याचबरोबर दगडावर किंवा तांब्यावर पत्र्यावर कोरून तो राजा काय करायचा, ठेवायचा. बघा आता सम्राट अशोकाचं जर आपण पाहायला गेलं, सम्राट अशोकाचं बघा आता एखाद्या दगडाच्या शिलालेखावर आपल्याला त्याचं एक उदाहरण, त्याचं घोषवाक्य सापडतं. बघा कोणतं तर सत्यमेव जयते. त्याच्यावर आपल्याला समजतं की तो सम्राट अशोकाने काय केलं होतं, त्याच्या भल्या मोठ्या स्तंभावर सत्यमेव जयते हे नाव टाकलं होतं. म्हणजे सत्याचाच विजय होतो असं कोणी सांगितलं होतं तर सम्राट अशोकाने. ओके. म्हणजेच काय केलं जायचं, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक राजमुद्रा कोरली होती, कळतंय, प्रतिपचंद्रलेखे व विष्णूवर सहिष्णू शिवशैषा मुद्रा भद्रा यजते. म्हणजेच हे काय केलं होतं तर त्या तांब्याच्या पत्र्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रा कोरलेली होती. ओके. म्हणजे राजे काय करायचे, आपले जे एखादं वाक्य असेल, त्याचबरोबर आपले निवाडे असतील, त्याचबरोबर आपल्या आज्ञा असतील, ह्या आपल्या येणाऱ्या पिढीला समजाव्या आपण दिलेले आदेश, म्हणून तो राजा काय करायचा की लिखित स्वरूपात त्याचे आदेश दगडावर कोरायचा, त्याचा निवाडा दगडावर कोरायचा. ओके. कळतंय. लिखित साधनं काय आहेत तर दानपत्रे, निवाडा, त्याचबरोबर भोजपत्रे, झाडांची साल, ही सर्व काय आहेत तर इतिहासाची लिखित साधने आहेत. ओके. बघा पुढे आता, कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. म्हणजेच कालांतराने काय केलेले आहे तर वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले आहेत. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयातील लेखन झाले. म्हणजेच हळूहळू पुढे काय केलेलं आहे तर लिखाणाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन सुद्धा केले गेलेलं आहे. म्हणजेच लिखाणात हळूहळू काय होत गेलेलं आहे तर खूप मोठ्या प्रमाणात विकास होत गेलेला आहे. बघा पुढं, या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. म्हणजे ते लिखाण कोणत्या काळात घडलं गेलेलं आहे, म्हणजे काळाला धरूनच लिखाण केलं गेलेलं आहे. म्हणजेच त्या लिखाणावरून आजही आपल्याला जर सम्राट अशोकाचा जर काळ अभ्यासला तर आपल्याला सम्राट अशोकाचा काळ आपल्याला कशा स्वरूपानं अभ्यासाला मिळणार आहे तर लिखाणाच्या स्वरूपातूनच. म्हणजेच लिखाण काय आहे तर त्या काळचा इतिहासाची साक्ष देतं. म्हणजे हे लिखाण काय आहे तर इतिहासाचं एक लिखित साधन आहे. म्हणजे इतिहासाची साक्ष देणारं लिखित पुरावा, लिखित स्वरूप म्हणजे काय तर त्यावेळी केलेलं लिखाण होय. ओके. बघा आता पुढं, विषयावर लेखन झाले. या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. कळतंय. इतिहासाची लिखित साधने कशाला म्हणतात तर इतिहास घडत असताना ज्या क्रिया घडलेल्या आहेत, ज्या क्रिया घडत असताना एखाद्या हुशार माणसाने त्या क्रियांचे वर्णन लिखित स्वरूपात करून ठेवलेलं असेल आणि त्याचा जर अभ्यास आपण शेकडो वर्षांनी जर अभ्यासाला करायला गेलो का लिखित स्वरूपात जो आपल्याला डाटा सापडतो, म्हणजेच त्याच वेळेचा हा लिखित स्वरूपाचा काय आहे तर एक पुरावा आहे. या सर्वांना काय म्हटलं जायचं तर इतिहासाचं लिखित साधने किंवा इतिहासाची लिखित साधने असं म्हटलं जातं. परीक्षेला जर प्रश्न आला तर इतिहासाची लिखित साधने कोणकोणती आहेत तर आपण काय लिहायचं त्याचं. बघा आता, इतिहासाची लिखित साधने कोणकोणती आहेत तर ताम्रपट, म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर लिखाण केलं जायचं. म्हणजेच इतिहासाचं हे एक लिखित स्वरूपाचं साधन आहे. ओके. त्याचबरोबर दुसरं साधन कोणतं आहे
शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले शिलालेख. ओके. आजही आपण गेलो तर लेण्या आहेत, लेण्यांच्या खाली लिखाण केले गेलेलं आहे, म्हणजे दगडात लिखाण केलेलं आहे, दगड कोरून लिखाण केलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं तर इतिहासाचं एक लिखित साधन म्हणजे काय, ताम्रपट शिलालेख. ओके. त्याचबरोबर काय आहे तर हे बघा, मगाशी मी सांगितलं बघा, भुर्ज वृक्ष म्हणजे ह्या वृक्षाच्या पानावर लिखाण केलं जायचं. ओके. हे काय आहे तर भुर्जपत्र म्हणजे या झाडाच्या पानावर लिखाण केलं जायचं. बघा आता, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते, म्हणजे ह्या सालांपासून काय केलं जायचं तर त्याचं एक पान बनवलं जायचं आणि त्या पानावर काय केलं जायचं तर लिखाण केलं जायचं. ओके. इतिहासाची साधने किती आहेत, लिखित साधने, ताम्रपट, शिलालेख आणि भुर्जपत्र. ओके. परीक्षेला याच्यावर 100% प्रश्न आला तर तुम्हाला कचकन उत्तर देता आलं पाहिजे. ताम्रपट, शिलालेख आणि भुर्जपत्र ही इतिहासाची लिखित साधने आहेत. आणि इतिहासाची भौतिक साधने कोणकोणती आहेत तर किल्ले, लेणी, त्याचबरोबर अजून काय काय, किल्ले, लेणी, त्याचबरोबर नाणी, मुद्रा, दागदागिने ही काय आहेत तर इतिहासाची भौतिक साधने आहेत. ओके. बघा आता पुढं 2.3 काय आहे तर मौखिक साधने. अतिशय महत्त्वाचा इतिहासाच्या साधनामधील प्रकार म्हणजे कोणता तर मौखिक साधने. इतिहासाची मौखिक साधने कोणकोणती आहेत बघा. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते, त्याचा कर्ता अज्ञात असतो, ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते, अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला. बघा इतिहासाची साधने कोणकोणती आहेत तर बघा, ओव्या, लोकगीते, लोककला ही काय आहेत तर इतिहासाची मौखिक साधने आहेत. ओके. ओव्या, लोककला, त्याचबरोबर काय आहे तर लोकगीते ही काय आहे तर इतिहासाची मौखिक साधने आहेत. ओके. आता समजा इतिहासाची मौखिक साधने म्हणजे काय तर शिक्षणाचा किंवा लेखनाचा काय केला जायचं तर अगोदर जास्त किंवा ही कला अवगतच झाली नव्हती. म्हणजे हजारो वर्षापासून जर मानवाला सांगितलं की एखाद्या जात्यावरचं गाणं म्हण तर मानवाच्यापेक्षा स्त्रियांना जात्यावरचं गाणं यायचं, पण त्यांना लिहिता येत होतं का, अजिबात नाही. म्हणजे इतिहासातलं जे मौखिक, समजा एखादं जात्यावरची ओवी असेल, एखादं जर आजीनं जात्यावरची ओवी गात असेल आणि तिची एक छोटीशी नात जवळ बसली असेल किंवा नातू जवळ बसलेला असेल, त्याचं काय केलं जायचं तर ती आजी काय करायची, ओवीची जी ओवी आहे आपली काय करायची, आपल्या नातूला शिकवायची आणि तो नातू त्याच्या नातूला शिकवायचा. आणि असं करत करत काय केलं जायचं तर त्या मौखिक साधनांचं काय केलं जायचं तर एक परंपरा, एक जतन, साठवणूक केली जायची. ओके. या सर्वांना काय म्हटलं जातं तर इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. त्याचबरोबर काय, लोकगीते. ओके. लोकगीते म्हणजे काय की हजारो वर्षापासून लोकांनी रचलेली गीते असतील, ही लिखित स्वरूपात नसायची, पण काय केलं जायचं तर एकापासून दुसऱ्याला ऐकू जायला अशा स्वरूपात म्हटली गेली की दुसरा आपोआप पिढ्यानपिढ्या ही गीते गायली जायची. पण माणसाला लिहून ठेवता येत होती का तर नव्हती. हे सर्व काय केलं जायचं तर एका पिढ्यानपिढ्यानुसार एक विचाराची देण म्हणून ही सर्व ओव्या, लोकगीते आणि लोककला निर्माण केलेल्या होत्या किंवा आजही आहेत. ओके. आता लोककला म्हणजे काय बघा, आता सगळ्यात प्राचीन लोककला किंवा महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर आदिवासींची लोककला आहे. म्हणजे त्यांचा जी होळीचा सण असतो त्याच वेळेस काय करतात तर ती हजारो त्यांना वर्ष परंपरेला लाभलेली जी कला आहे, त्यांचा जो नृत्य आहे, ती कला त्यांना त्यांच्या वंश परंपरेनं आलेली आहे. पण त्यांना आजही त्यांना वाचता लिहिता येतं का किंवा लिखित स्वरूपात त्यांची कला आहे का तर नाही. म्हणजे लोककला त्यांनी पूर्ण जपलेली आहे. म्हणजेच मौखिक साधनं किती स्वरूपाची आहेत तर 3, ओव्या, लोककला आणि लोकगीते. म्हणजे त्याच काळाचा इतिहास यांच्या मुखातून काय केलं जातं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो. ओके. यालाच काय म्हटलं जातं तर मौखिक इतिहासाची साधनं. ज्या साधनांचा पुरावा लिखित किंवा भौतिक, बघा लिखित मौखिक साधने कशाला म्हणतात, ज्या साधनांचा पुरावा लिखित किंवा भौतिक साधनांमध्ये नसतो त्या साधनांना काय म्हटलं जातं तर मौखिक साधनं असं म्हटलं जातं. किंवा मौखिक साधने कशी असतात, लिखित स्वरूपात नसतात किंवा
भौतिक स्वरूपात नसतात. म्हणजे मौखिक साधनं ही अजिबात अदृश्य असतात. अदृश्य म्हणजे काय, फक्त तोंडातून ज्यावेळेस बाहेर टाकले जातात त्याच वेळेस काय करतात ती साधने एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचतात. आणि वंश परंपरेने त्या एखाद्याचा आजोबा आपल्या नातूला शिकवतो, तो नातू आपल्या नातूला शिकवतो, असं वंश परंपरेने काय केलेलं आहे तर या कलांचं जपणूक करत आलेला आहेत. म्हणजे या कला हजारो वर्षापासून मानवांमध्ये रुजत आलेल्या आहेत. ओके, बघा आता पुढं. आता बघा आता इथं ओवी आहे बघा. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया. बघा काय आहे ओवी. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारीयेला पुंडलिक आला न्याया. म्हणजेच ही काय आहे तर ओवी आहे. ओवीचं लिखित स्वरूपात आहे का, अजिबात तर नाही. म्हणजे वारकरी परंपरेतील लोक एकापासून दुसऱ्याच्या आपल्या व्यक्तीला ही ओवी शिकवतात, तो व्यक्ती दुसऱ्याला शिकवतो. म्हणजे इतिहासाची परंपरा जरी पांडुरंग हजारो करोडो वर्षापूर्वी होऊन गेला असेल, पण त्याचा इतिहास याच्या ओवी दरम्यान काय केला जातो तर आजही नवीन नवीन पिढी निर्माण होत आहे किंवा नवीन नवीन पिढी उदयास येत आहे. या पिढीपर्यंत हा इतिहास देण्याचं काम कोण करते तर ही ओवी करते. म्हणजेच ओवी ही कशा स्वरूपातील साधन आहे तर मौखिक स्वरूपातील साधन आहे. त्याचबरोबर काय, लोकगीत बघा आता. महानगरी उजनी लय पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा, असा उजनीचा इक्राम राजा. म्हणजेच इक्राम उजनीचा जो राजा होता तो कशा स्वरूपात होता हे आपल्याला कशावरून समजतं तर लोकगीतावरून समजतं. आता जर समजा एखाद्या माणसाला लिहिता पण येत आणि वाचता पण येत नाही, पण एखादा राजाचं गुण, त्यावेळेसचा राजा किती गुणकारी होता कळतंय, त्यावेळेसचा राजा किती गुणकारी, किती चांगला होता, लिखित स्वरूपात त्याचा पुरावा नसेल किंवा भौतिक साधनामध्ये पण पुरावा नसेल, पण एखाद्या जर कवीने किंवा एखाद्या जर गाणं गायणाऱ्या जर त्याची महती गायली, काय गायली आहे बघा. महानगरी उजनी लय पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा, असा उजनीचा इक्राम राजा. म्हणजे त्या राजा कशा स्वरूपात होता याचा पुरावा काय आहे तर हे लोकगीत आहे. तो राजा कसा होता तर अगदी दानी आणि दानशूर होता. त्याची प्रजा कशी होती त्या काळाची तर अगदी सुखी समृद्धी होती. म्हणजे हा जो मौखिक हा जो पुरावा आहे हा कशा स्वरूपातला पुरावा आहे तर मौखिक स्वरूपातला हा लोकगीत हा एक पुरावा आहे. ओके, कळतंय. लिखित, मौखिक आणि भौतिक ही इतिहासाची प्रमुख 3 साधने आहेत. ही समजली. लिखित स्वरूपात काय केलं जायचं तर जे लिखित स्वरूपात पुरावे असतात त्यांना काय केलं जातं तर त्यांना काय म्हटलं जातं तर लिखित साधनं म्हटलं जातं. आणि मौखिक साधनं म्हणजे काय की जी तोंडानं बोलून परंपरा आणि वंश परंपराने आजही चालीरूढी परंपरेने आलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर मौखिक साधने म्हटलं जातं. आणि भौतिक साधनं म्हणजे काय, जर इतिहास घडताना जर आजूबाजूला ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनेवरून आजही आपल्याला त्या वस्तू सापडल्या आणि त्या वस्तूवरून आपल्याला समजतं की हा इतिहास किंवा ह्या वस्तू त्या काळाच्या आहेत. कळतंय. म्हणजे त्या काळाला काय म्हटलं जातं तर भौतिक किंवा त्या वस्तूंना काय म्हटलं जातं तर भौतिक इतिहासाची साधने. ओके, कळतंय. कळलाच पाहिजे, अगदी सोप्या भाषेत असं सांगतोय. बघा आता प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. बघा आता प्राचीन भारतात सुद्धा जी इतिहास घडून गेला त्या इतिहासाची साधने कोणकोणती आहेत बघा. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. म्हणजे त्याच वेळेस सुद्धा इतिहास घडून गेला त्यावेळेस भौतिक परिसरावर बदल झाला किंवा परिणाम झाला. त्याच वेळेसचा जो इतिहास घडला हे भौतिक साधनांवरून आपल्याला सुद्धा सापडते. त्याचबरोबर लिखित साधने असतील, त्याचबरोबर मौखिक साधने असतील. बघा आता लिखित साधने कोणकोणती आहेत. भौतिक साधने बघा प्राचीन भारतातील कोणकोणती आहेत. वस्तू व वास्तू. वास्तू म्हणजे काय, इथं काण्याचा फरक आहे फक्त. वास्तू म्हणजे काय, वस्तू आणि वास्तू यात फरक आहे. वस्तू म्हणजे काय, वापरात येणाऱ्या वस्तू. म्हणजेच काय, मानवाला जीवन जगत असताना ज्या वस्तू असतात, म्हणजे बसण्यासाठी खुर्ची असेल, पाणी पिण्यासाठी ग्लास असेल, अंगावर घालण्यासाठी कपडा असेल. कळतंय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी रथगाडा असतो, ह्या सर्व काय आहेत तर वस्तू आहेत. आणि वास्तू म्हणजे काय की राजवाडे असतील, मोठमोठे वाडे असतील, यांना काय म्हटलं जायचं तर किंवा इमारती असतील. त्याचबरोबर आता आग्र्याचा ताजमहल जर आपण बघितला तर ती काय आहे तर वास्तू आहे. ओके, म्हणजे इतिहासाचं ती एक कशा स्वरूपाचं साधन आहे तर भौतिक साधनांमधलं इतिहासाचं ती एक साधन आहे. ओके, बघा आता परीक्षेला जाताना हा चार्ट वाचून जायचा आहे. खूप महत्त्वाचा असा हा चार्ट आहे. बघा भौतिक साधनांमध्ये कोणकोणते घटक येतात बघा. गृहचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्प, मणी. बघा आता गृहचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी,
रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे ह्या सर्व वस्तू कशात येतात तर भौतिक साधनांमध्ये येतात. म्हणजे इतिहास घडताना ज्या आजूबाजूच्या वस्तू आहेत या सर्व वस्तूंवरून आपण काय आपल्याला जर वस्तू त्या सापडल्या, आज त्या सापडल्या, तर आपण काय करतो तर तो इतिहास कशा स्वरूपाचा होता ते आपण अभ्यासतो. ओके. बघा आता इतिहासाच्या भौतिक साधनांमधील दुसरा घटक कोणता आहे तर वास्तू. वास्तू म्हणजे काय? घर. ओके. भौतिक साधनांमध्ये घर कशा स्वरूपाची होती बघा. गुहा म्हणजेच मानव गुहेत सुरुवातीला राहायचा, त्यानंतर काय घरे आले, त्यानंतर स्तूप आले, त्यानंतर लेणी आल्या, त्यानंतर मंदिरे आली, त्यानंतर चर्च आले, त्यानंतर मशिदी आल्या, त्यानंतर स्तंभ आले. म्हणजे हे सर्व प्रकार कशात येतात तर वास्तूमध्ये येतात. ओके. म्हणजे भौतिक साधनांमधील मुख्य दोन घटक कोणते आहेत तर वस्तू आणि वास्तू. कळतंय? आता बघा भारताच्या प्राचीन इतिहास लेखनाची साधनामधील दुसरा साधन कोणतं आहे तर लिखित साधने. लिखित साधनात कोणकोणते घटक येतात बघा. हडप्पा लिखित लिपीतील लेख म्हणजे हडप्पा संस्कृती जी होती, सिंधू नदीच्या किनारी आपल्याला सापडलेली हडप्पा जी संस्कृती आहे, आज ही हडप्पा आणि मोहेंजोदडो जी ही ठिकाणे आहेत ते ही ठिकाणी पाकिस्तानात आहेत. ओके. बघा लिखित साधने कोणकोणती आहेत बघा. आता हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, त्याचबरोबर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या म्हणजे पोथी पुराण सुद्धा कसं आहे तर एक लिखित स्वरूपातलं साधन आहे बघा. त्याचबरोबर जैन बौद्ध साहित्य म्हणजे ज्यावेळेस पाचशेच्या अगोदरच्या काळात विविध प्रकारचे धर्मविद्यास आले, त्याच वेळेसचा धर्म कशा स्वरूपाचा होता, आज आपण अभ्यासताना त्याचं लिखित स्वरूप अभ्यासतो, त्याच लिखित स्वरूपाच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर लिखित साधने असं म्हटलं जातं. ओके. त्याचबरोबर ग्रीक इतिहासकार आणि त्यांचे प्रवासाचे वर्णन म्हणजे एखादा परदेशातला माणूस भारतात आला त्याचं वर्णन कशा स्वरूपात होतं हे मांडण्याच्या पद्धतीला किंवा मांडून ठेवण्याच्या पुरावाला काय म्हटलं गेलेलं आहे तर लिखित साधनं असं म्हटलं गेलेलं आहे. ओके. त्याचबरोबर काय आहे चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन म्हणजे चिनी प्रवासी कोण आला होता तर भारतात अनेक येऊन गेलेले आहेत. शिन वांगजिंग किंवा श्वान शुंग हे काय आलेले आहेत तर चिनी प्रवासी भारतात आलेले आहेत. म्हणजे ह्या श्वान शुंगनं काय केलेलं आहे तर बौद्ध धर्म स्वीकारून पुन्हा चीनमध्ये गेलेला आहे आणि तिथं बौद्ध धर्माचा प्रसार त्याने केलेला आहे. त्याचबरोबर काय व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. बघा आता व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख हे सर्व घटक कशात येतात तर लिखित साधनांमध्ये येतात. ओके. कळतंय? त्याचबरोबर आता प्राचीन भारताच्या इतिहासातील लेखनाची साधनातला तिसरा प्रकार कोणता आहे तर मौखिक साधने म्हणजे फक्त तोंडाने जपलेली इतिहासाची साधने कोणकोणती आहेत बघा. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे बौद्ध आणि जैन साहित्य आत्ताच काय झालेलं आहे तर लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. यांच्या रूपात आता लिखित स्वरूपात झाले आहे असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. म्हणजेच यांचा जो त्रिपिटक नावाचा जो ग्रंथ आहे यांचं पठण केलं जायचं. म्हणजेच एका व्यक्तीकडून पठण केल्यानंतर हजारो व्यक्तीपर्यंत तो त्रिपिटक किंवा तो ग्रंथ जायचा. म्हणजेच काय केलं जायचं तर त्या ग्रंथातल्या जो गोष्टी आहेत किंवा तो ग्रंथ कशा स्वरूपातला आहे किंवा गौतम बुद्धांनी ज्या गोष्टी इतिहासात सांगितलेल्या आहेत तो काय करायचा तर आपल्या कथनातून म्हणजे मौखिक साधनातून तो काय करायचा हजारो व्यक्तीपर्यंत देण्याचं कार्य करायचा. ओके. बघा पुढं मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो. बघा पुढं काय आहे मौखिक साधनाचा उपयोग, मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. म्हणजेच कथाकथनांसाठी याचा उपयोग केला जातो त्याच वेळेस याचा उपयोग कशासाठी केला जातो तर मौखिक साधनांचा वापर केला जातो किंवा त्या ठिकाणी मौखिक साधन म्हणून त्याचा वापर होत असतो. कळतंय? अतिशय असा इंटरेस्टिंग असा हा पाठ आहे. त्याचबरोबर काय आहे तर बघा 2.4 काय आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. म्हणजे प्राचीन भारत घडून गेला किंवा प्राचीन भारतात इतिहासाची साधने कोणकोणत्या स्वरूपातले आहेत बघा. हे जे हायलाईट केलेले आहेत पीडीएफ अतिशय महत्त्वाचे असे पॉईंट हायलाईट केलेत मी. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या प्राचीन कालखंड मानला जातो. म्हणजे भारताचा प्राचीन कालखंड कोणता आहे तर
इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड म्हणजे 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे तो कालखंड कोणता आहे तर प्राचीन भारताचा इतिहास म्हणून गणला जातो. ओके, बघा पुढं. भारतातील अश्मयुगाविषयी माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. म्हणजे भारताचा अश्मयुगाचा जो भाग आहे त्याची माहिती आपल्याला कुठून मिळते तर पुरातत्वीय उत्खननातून. म्हणजे पुरातत्वीय ज्यावेळेस आपण उत्खनन करतो त्याच वेळेस आपल्याला कशाची माहिती मिळते तर अश्मयुगाची माहिती मिळते. ओके, त्या काळात लिपीचा विकास झालेला नव्हता. म्हणजेच अश्मयुगात आपल्याला उत्खननातून काय सिद्ध होतं तर त्या काळात लिपीचा विकास झालेला नव्हता. इसवी सन 1500 पासून प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेदवाङ्मयातून मिळते. म्हणजेच 1500 पासून काय झालेलं आहे तर इतिहासाविषयी अधिक माहिती आपल्याला कशा स्वरूपात मिळते तर वेदवाङ्मयातून मिळते. म्हणजे याच्या अगोदर इतिहास कसा घडून गेलेला आहे हे आपल्याला कशावरून समजते तर वेदवाङ्मय. ओके, कशावरून समजते तर आपल्याला वेदवाङ्मयातून म्हणजे वेद साहित्यातून अभ्यासायला मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. म्हणजे सुरुवातीला वेद सुद्धा कशा स्वरूपात होतं तर लिखित नव्हते. ते मुखोद्योग करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. म्हणजेच वेद हे कसं असायचं तर लिखित स्वरूपात नव्हतं, पण हे वेद कसं असायचं तर एकामेकांच्या मुखातून दुसऱ्याला उपनिषद म्हणजेच काय केलं जायचं तर उपनिषदातून म्हणजे एखाद्याला शिकवणं यालाच काय म्हटलं जायचं तर वेद म्हटलं जायचं. किंवा चांगली शिकवण देणं किंवा सल्ला देणं त्यासाठी कशाचा वापर केला जायचा तर वेदांचा वापर केला जायचा. म्हणजे ते एक मुखाद्वारे सांगण्याचं एक साधन होतं. ओके, कालांतराने वेदाचे लेखन झाले. म्हणजे पुढं काय केलं जायचं तर फक्त वेदांचे लिखित स्वरूप नव्हते, पण हळूहळू काय केलं गेलं तर त्या वेदांचं लिखित स्वरूप निर्माण झालेलं आहे. म्हणजे ते वेद लिखित स्वरूपात लिहून ठेवलं गेलेलं आहेत. बघा आता पुढं. कालांतराने वेदाचे लेखन झाले. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे. बघा आता काय आहे, कालांतराने वेदाचे लेखन झाले. म्हणजे हळूहळू काय होत गेलेलं आहे तर वेदाचं लेखन झालेलं आहे. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. म्हणजे त्या काळी काय असायचं तर वेदाला प्राचीन भारताचं एक अतिशय महत्त्वाचं असं साधन मानलं गेलेलं जायचं. बघा आता त्याचबरोबर इतिहासाची लिखित स्वरूपातली साधनं कोणकोणती होती बघा. प्राचीन भारतीय इतिहास एक महत्त्वाचे साधन होते. म्हणजे वेद हे काय होतं तर प्राचीन भारताचं एक महत्त्वाचं साधन होतं. ओके, त्यामध्ये ब्राह्मण्य ग्रंथ म्हणजे काय बामणाने लिहिलेले ग्रंथ. त्याचबरोबर उपनिषदे. त्यानंतर काय अरण्यके म्हणजे काय जंगलात जाऊन लिहिलेल्या कथा. त्याचबरोबर रामायण, त्याचबरोबर महाकाव्य, त्याचबरोबर महाभारत ही महाकाव्य, त्याचबरोबर जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे ज्यावेळेस लिपीचा शोध हळूहळू होत गेला त्याच वेळेस या सर्व घटकांचा लिखित स्वरूपात काय केलं गेलेलं आहे तर पुरावा लिहून ठेवला गेलेला आहे. ओके, बघा पुढं. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू. बघा, त्याचबरोबर पुरातत्व उत्खननात सापडलेल्या वस्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. म्हणजे उत्खनन करताना एखादी करोडो वर्षापूर्वीची जर एखादी वस्तू सापडली किंवा हजारो वर्षापूर्वीची जर एखादी वस्तू सापडली तर इतिहास काय करतात तर ती वस्तूची भौतिक परिस्थिती कशी असेल, म्हणजे ही वस्तूचा वापर कशा स्वरूपात केला गेलेला असेल याचा अभ्यास करून त्या इतिहासाची अधिक माहिती मिळवण्याचा मानस हे इतिहासकार ठेवतात. म्हणूनच आपल्याला काय म्हटलं जातं तर इतिहासाचं ज्या वस्तू आहेत त्यांना भौतिक साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. ओके, बघा आता 2.5 काय आहे तर इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. म्हणजे इतिहास लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे. बघा आता पुढं. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. म्हणजेच हजारो वर्षापूर्वी जर एखादी घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या ठिकाणी जर एखादी वस्तू आपल्याला सापडली आणि त्या इतिहासाचा आणि त्या वस्तूचा जर काहीच संबंध अजिबात नसेल आणि उगाच आपण चुकीची जर एखाद्या वस्तूवरून माहिती मिळवली तर आपला दावा हा कसा ठरू शकतो तर खोटा ठरू शकतो. म्हणजेच एखादी वस्तू पारदर्शक विश्वासार्हता म्हणजे खात्रीशीर असेलच असे अजिबात नाही. ओके, बघा पुढं. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला,
केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करताना लिखित साधने जरी मिळाली तर त्याची आपल्याला काय करावी लागते, अधिक पडताळणी म्हणजेच त्याचं बारकाईनं आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो. म्हणजेच तो इतिहास कोणी लिहिला, का लिहिला, कधी लिहिला, कशासाठी लिहिला, या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला मूळ इतिहासापर्यंत जावं लागतं. ओके, बघा पुढं. या सर्वांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे. म्हणजेच इतिहासात जेवढं तुम्ही डीपमध्ये जाल तेवढा तुमचा इतिहासाविषयीचा जो आत्मविश्वास किंवा इतिहासाविषयी जे तुमचे निष्कर्ष आहेत ते अतिशय वस्तुनिष्ठ म्हणजे पक्का इतिहास तुम्हाला जाणून घ्यायला मिळतो. ओके, समजले इतिहासाची किती साधने. इतिहासाची एकूण प्रमुख 3 साधने आहेत. कोणकोणती? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधनांमध्ये कोणकोणते घटक येतात तर इमारत, नाणी, दागदागिने, त्याचबरोबर वस्तू, त्याचबरोबर खपरे, शिलालेख, त्याचबरोबर ताम्रपट. ह्या सर्व वस्तू कशामध्ये येतात तर इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये येतात. ओके, अशा स्वरूपानं आपण काय पाहिलेलं आहे तर इतिहासाची साधने हा पाठ पाहिलेला आहे. ओके, परीक्षेला याच्यावर 100% प्रश्न येतो. तुम्ही काय करा, न विसरता याच्या खालचे जे प्रश्न आहेत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, व्हिडिओ जर आवडला तर आपल्या IMP स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.